पाहत आहात संघर्ष टीव्ही आणि मी पवन आडे संघर्ष टीव्हीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत। मित्रांनो, आज आपण वाशिम जिल्ह्यामध्ये आलो आहोत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये आपण आज बारस जे सोमनाथ महाराजाचं मंदिर आहे आसोला या ठिकाणी, मानोरा तालुक्यात आसोला या ठिकाणी आपण आलो आहोत। हा माझ्या मागे बघू शकताय आपण सोमनाथ महाराजाचं मंदिर आहे। हा सोमनाथ महाराजाचं मंदिर आहे आणि येथे नवस करतात आणि त्यांना सोमनाथ महाराज पावतो। येथे लाखो भाविक नवस कबूलतात आणि त्यांना सोमनाथ महाराज पावतो। येथे लाखो गावातील शेजारी खूप यवतमाळ वाशिम जिल्ह्यातील आणि दूरवरून भाविक येतात दर्शनासाठी सोमनाथ महाराजाचं। हे बारस म्हणून आहेत आणि येथे आपण लोकसभेचं कौल घेणार आहोत। यवतमाळ वाशिमचं संपूर्ण कौल घेणार आहोत। कोणता गाव, संपूर्ण यवतमाळ वाशिम प्रत्येक गावातील भाविक येथे येतात आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण कोणत्या गावातील काय परिस्थिती आहेत आणि कोण कोणाला साथ देणार आहेत, सोमनाथ महाराज कोणाला पावणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। तर चला आपण आता भाविकांना बोलूया काय कंडिशन आहे, काय परिस्थिती आहे। सर नमस्कार। यंदा लोकसभेमध्ये सोमनाथ महाराज कोणत्या उमेदवाराला पावणार? मी सांगू का, खरं सांगू तुम्हाला? सरकार नाही। समनाथ जनता पार्टीचे डॉक्टर अनिल राठोड। अनिल भाऊ राठोड। कुठचे भाऊ? आपण खोपडीचे। खोपडी तालुका कोणता आहे? तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ। तर समनाथ जनता पार्टीला समनाथ जनता पार्टी डॉक्टर अनिल भाऊ राठोड यांना आमचं। अच्छा धन्यवाद। हे इकडे आहेत, चला आपण कोणाला साथ देणार? बस अनिल भाऊ राठोड। अनिल भाऊ राठोड पार्टीचे अनिल भाऊ राठोड। या व्यतिरिक्त आम्ही कोणाला सपोर्ट करणार नाही। उमेदवाराला पावणार संजय देशमुख। का बरं? कारण की सहानुभूती आहे संजय देशमुखच्या मागे। आपण कोणत्या गावचे? याच गावचे, आसोल्याचे। धन्यवाद। तर आसोल्या गावचे सुद्धा हां बोला। संजय देशमुख हां 2-2.5 लाख मतदानाने येईल, म्हणजे 2.5 लाख। आपण कोणत्या गावचे? हिचे आसोल्याचे। अच्छा, दीपक हांडे पाटील। अच्छा धन्यवाद। काका नमस्कार। आपण कुठले? काटखेडा। लोकसभेमध्ये सोमनाथ महाराज कोणाला पावणार असं वाटते आपल्याला? आपल्यालाच पावणार का? भाऊ धन्यवाद। लोकसभेमध्ये सोमनाथ महाराज कोणत्या उमेदवाराला पावणार? आमचा तर अनिल राठोड आहे। अनिल राठोड। आपण कोणत्या गावचे? मी तर असा अकोला जिल्ह्याचा आहो। हां पण कारंजाला असतो। कारंजाला असतात आणि समनाथ जनता पार्टीचे अनिल भाऊ राठोड। धन्यवाद। जय शिवाला। जय शिवाला। सर नमस्कार। कोणाला पावणार सोमनाथ महाराज यंदा? अनिल भाऊ राठोड। आपण कोणत्या गावचे? कासारखेड। धन्यवाद। तर ही कंडिशन आहे। लोकसभेमध्ये कोणाला वोट देणार? आम्ही का? हां आता पावगडे कोण, जिकडे कुकडे जातील लोक तिकडे। सोमनाथ महाराज कोणाला पावणार? अनिल राठोड, देशमुख की राजश्रीताई? देशमुखला पावणार का? आपण कोणत्या गावचे? लोहारा। कोणते? कारंजा तालुका। कोणाला पावणार सोमनाथ महाराज? देशमुख। का बरं? म्हणजे अच्छा, पावणार आहेत ना। धन्यवाद। ठीक आहे। योजना काहीच नाही भेटलं आम्हाला। अपंग माणसाला काहीच योजना नाही दिले। या कोणती शाळा, ती धामणी शाळा, तिथं आमचा पाय हे घेतलं होतं माप। आम्हाला पाय नाही भेटले, काही नाही। कोणी घेतलं? ते भावना गवळीनं आम्हाला काहीच दिले नाही। त्यानं सायकल नाही दिलं, काही नाही दिलं। मग यंदा काय कोणाला साथ देणार? 2 दिवसात येते म्हणे, या पंचायत समितीमध्ये या म्हणे, तिथे भेटा म्हणे। आम्हाला पाय भेटले नाही, काही नाही। पायासाठी? हो, पायासाठी। मोटरसायकल तरी दिले पाहिजे, ते चार्जवाली द्यायला पाहिजे। द्यायला पाहिजे। हो, अपंग पण अपंगांना काहीच नाही दिलं, काहीच नाही दिलं।